आज जवळपास आपल्या ऊसाचं वय 70 दिवस झालेलं आहे. ह्या शेतामध्ये तुम्ही बघितलं असाल हे भोंडा आपण आपल्या कुबोटाच्या साह्यानं फॉरवर्ड रोटावेटर मारून फोडून घेतलेला. त्यानंतर त्याला एक आता पाटानं आपण पाणी दिलं आहे. आता अजून एक 10 ते 15 दिवसातच ही लागण बाळ बांधणीला येत्या. त्याला बाळ बांधणी आपण करून घ्यायची. फुटव्याची परिस्थिती पण आपल्याला जेवढी पाहिजे, जसा फुटवा पाहिजे तसा फुटवा ह्या प्लॉटमध्ये आपल्याला झालेला दिसतोय. भोंडा फोडल्यामुळे झालेले फायदे काय आहेत बघा. हवा चांगली खेळती राहिली मातीमध्ये. जमीन जी घट्ट झालेली ती घट्ट झालेली जमीन मऊ झाली. त्यामुळं हवा चांगली खेळती राहिलं, एरिएशन चांगल्या पद्धतीनं बनणं, तर ह्या गोष्टी चांगल्या जाणवल्या प्लॉटमध्ये. म्हणून हा मधला भोंडा लवकरात लवकर एकदा आपण फोडून घेणं गरजेचं आहे. तर आता या 70 दिवसाच्या मानानं प्लॉटची ग्रोथ अशी सुंदर आहे. आपण फुटव्यांची जाडी बिडी जर बघितली तर फुटव्याची जाडी वगैरे पण तुम्हाला एकदम चांगली सुंदर दिसेल. आता ह्याच्यामध्ये नंतर परत रासायनिक खतं तर आपण ह्याला सगळ्या ह्या प्लॉटला ड्रिपमधूनच देतो आहे. ड्रिपमधनं रासायनिक खतांचं नियोजन आता अजून आपण चालू ठेवलं आहे. ही बघा ह्या पद्धतीनं कोंबांना जाडी आलेली आहे. आजची सकाळ सगळी ब्रश करत करत सगळ्या शेतातच फिरण्यात गेल्या माझी.